ती मागून वार करणारा जो सरकार आपण खुर्चीवर बसवलाय ना, तर त्या सरकारचे थोडेसे आपण कारनामे बघूयात. कारण 2-3 दिवस मी होतेच मुंबईला. गणपतीच्या सणामुळे मी वापस आलेली आहे. त्यावेळेस मी सगळीकडे फिरून बघितलं. खरंच म्हणजे अंतकरण भरून येते हो आमच्या मराठी बांधवांचं प्रेम बघितलं तर. आम्ही महिला होतो तर बिचारे आमच्या सुरक्षितेसाठी एवढं सज्ज होते. आम्ही चालायलं ना तरी आजूबाजूनी ते असं चालायचे. आम्ही कुठं गर्दीत गेलो तर सारखा म्हणून ओळख नसणारे आमचे सगळे मराठी बांधव असं बाजूला सारत होते. पुरुषांना स्वतःहून बाजूला होत होते. ही आदर करतात आमचे मराठी बांधव. आणि ही कुठली फाकुळी आली ही पत्रकार आरोप करायला. आणि हां, आत्ता आपण बघूया सरकारचे डावपेच. पाठीमागून वार करणारा सरकार आपण खुर्चीवर बसवलाय. त्याचे परिणाम काय व्हायला लागलेत ना. आता देवेंद्र फडणवीस साहेबांची एक आपल्याला रील मागे अपलोड झालेली होती, सोशल मीडियावर फिरत होती, की सरकारच्या मनात द्यायचंच नाही तर मग काय 50% आतलं आरक्षण सरकार देऊच शकतं, असं देवेंद्र फडणवीस साहेबांचे शब्द आहेत. ते कधी देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत यायच्या आधी. मला सांगा फडणवीस साहेब, तुम्ही सत्तेत यायच्या आधी सरकार 50% आतलं आरक्षण देऊ शकत होतं असं तुम्हीच तुमच्या तोंडातून सांगितले. मग तुम्ही सत्तेत आलेस असं काय बदल झाला हो कायद्याच्या तरतुदीत की 50% आतलं आरक्षण नाही देऊ शकत सरकार? असं घडलं काय नेमकं? बरं, आम्ही आमच्या स्वबळावर सगळे मराठा आंदोलक 29 तारखेला मुंबईला गेलोत. आता मुंबईला गेल्यानंतर पहिली गोष्ट, लालबागच्या राजाच्या आसपास जी खावया गल्ली आहे, पैसे घेऊन अन्नदान पुरवणारी, तर ही गल्ली, पाण्याच्या बाटलीचे दुकानं सगळे सरकारनं बंद ठेवली. आता त्याचं कारण काय, तर इथं आंदोलक आले आणि खायला प्यायला नाही भेटलं तर ही आंदोलक वापस जातील असं सरकारला वाटलं. पण ही चर्चा जेव्हा गावखेड्यात सगळीकडं पोहोचली की आपले आंदोलक तिथवर गेलेत, जरांगे पाटील तिथवर गेलेत, पण तिथल्या खवया गल्ल्या ह्या बंद केल्यात, तेव्हा गावोगावी निर्णय घेतले. कुणी पट्ट्या जमा केल्या, कुणी घरातून 10 भाकरी आण, 20 भाकरी आण, ठ्याचा, चटणी, लोणचं जे काही आहे ती सगळ्यांनी. त्यावेळेला कुणीही मदतीला आलं नाही. पण आमचे गोरगरीब मोलमजुरी करून खाणाऱ्याच्या घरातून सुद्धा भाकरीचे दुटे आणले, ट्रकाच्या ट्रका भाकरीनं भरल्या, चटणीनं, ठ्याचा, मिरचूनं भरल्या. आता माझा मराठा समाज असा आहे की एक दिवस नाही जेवला तर काही उपाशी मारणार नाही. कारण असं बी गरिबीमुळं शेतात उत्पन्न व्यवस्थित निघत नाही, ह्याच्यामुळं पोटाला नुसतं पेरणी चालू झाली ना, पेरणी, तर आमच्या शेतकरी बांधवाकडे भाकरी असून दुपारून पाऊस येईल म्हणून प्यारायच्या वडीनं माझे शेतकरी बांधव दिवस जेवत नाहीत. मग तिथं बसल्यावर एक दिवस आंदोलनात उपाशी मेलं तर काय फरक पडणार आहे आमच्या बांधवांना? काहीच नाही. कारण सत्य परिस्थिती आहे. शेतातले जर लय कामं असले तर आमचे शेतकरी बांधव उपाशीपुटी आधी कामं उरकून घेतात. ही सवय आहे हो आम्हाला. आम्ही शेवटी घाटी माणसं बांधावर बसून भाकरी खाणारे. आणि मग ह्यांनी काय केलं, त्यांची खवया गल्ली बंद केल्यानंतर गावाकडून गाड्या भरून भाकरी पाठवायला चालू केलं. म्हणजे आमची जी गावाकडं राहिलेली जी बांधव बहिणी आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य दाखवलं की बाबा तिथं ते आंदोलन करतात तर त्यांना पोसायचं कामात आपलं आहे. मग त्यांनी गाड्या घेऊन यायले की आमच्या कपटी सरकारनं गाड्या अडवायला चालू केल्या. मुंबईकडं गाड्या पाठवायला नाक्यावर, ह्याच्यावर त्याच्यावर गाड्या अडवायला चालू केल्या. जेव्हा गाड्या अडवायला चालू केल्या तेव्हा आम्ही मुंबईतच होतो. मग आम्हाला असं कळलं की इथल्या नाक्यावर गाड्या अडवल्या, तिथल्या नाक्यावर गाड्या अडवल्या. आम्ही आंदोलकांनी काय केलं, मग आम्ही रोडवर वाहनं अडवायला चालू केली. मग जेव्हा वाहनं अडवायला चालू केले तेव्हा त्याची पोलीस बांधवाबरोबर आमची चर्चा झाली. ती पोलीस बांधव आले, जरांगे दादांनी सांगितलं की बाबा रस्ते मोकळे करा, कुठं असं करू नका तसं. पण आम्ही एक आट घातली की आमच्या गाड्या तिकडून सोडा जेवणाच्या. मग तेव्हा त्यांनी तिकडून जेवणाच्या गाड्या सोडायला चालू केल्या. मग जेवणाच्या गाड्या सोडत असताना आता आमच्यासारख्या माता भगिनी रस्त्यावर झोपल्या हो आंदोलनात. आता सरकार लाडक्या बहिणी म्हणून 1,500 देणारा सरकार स्वतःच्या बहिणीचं जेवण खाणं बंद करतोय. सरकारच्या दारात गेल्यावर ही पाहुणचार केलाय हो लाडक्या बहिणीचा सरकारनं. बरं का, मोठ्यापणा वाटत होता ना की लाडक्या बहिणीला 1,500 दिले सरकारनं, आमचा भाऊ. आणि तो काय ते विचित्रा वाघ, त्या संगीता वानखेडेला लय पुळका विचित्रा वाघचा साडी उचकली. आता एखादी बाई जर स्वतःच तुझ्यासारखी बाई जर म्हणत असेल उचका साडी माझी, काय उचकायचंय ती उचका, मग कधी आता रावणाचा सुद्धा पुतळा करून जाळतीत. तसं हे विचित्रा वाघचा केला मराठा आंदोलकांनी पुतळा. त्याच्यात हिला झोंबलं का तुझा करायचा होता का ग बाई? तू तर त्या पण लायकीची नाहीस.
तुझा पुतळासुद्धा करावा एवढ्या. पण असो, ह्या बाईचं मला इथं काय बोलायचंच नाही. तर मग विषय कसं झाला की झालं, मग ती गाड्या तिकडून सोडल्या. आता गाड्या सोडलीस बघा, पुन्हासुद्धा एवढे तर आपलं कपटी सरकार गप्प नाही बसलं. सरकारला तुम्ही निवडून दिलं ना, जनतेचं हित करल म्हणून राजा बनवलं ना, गप्प नाही बसलं. मग सरकारचा दुसरा डाव काय होता, तर असं पण गाड्या यायल्या तिकडं, तर सरकारनं कदाचित माझ्या पोलीस बांधवांना दिले असतील आदेश की साध्या वेशात जावा आणि तिकडल्या गाड्या नाक्यावरून वापस पाठवा. मग काही लोक काय केले, साध्या वेशात आले, गळेत गमजे टाकले आणि डोक्याला टोप्या घालावं लागल्या. दहशत आमच्या मराठा समाजाची. पोलिसाची वर्दी काढून गळेत गमजे टाकून डोक्याला टोप्या आमच्यासारखं बनावं लागलं त्यांना. डावपेच हा सरकारचा. आणि ज्या आमच्या तिकडून येणाऱ्या गाड्या आहेत जेवणाच्या, त्या लोकांना, आंदोलक लोकांना काय सांगितलं की बाबा इकडं अन्न पाणी पुरवायला येणारे लोक आहेत, त्यांना काय सांगितलं की जरांगे पाटलांचा असा आदेश आहे की आत्ता तिकडं खायला प्यायला भरपूर आहे, तुम्ही इथूनच वापस जावा. आता असं सांगितल्यानंतर तुम्ही मला सांगा, प्रत्येकाकडं मोबाईल आहेत, सोशल मीडिया आहे, शेवटी कुणी फोन करून विचारलं असेल की दादांनी असे आदेश दिलेत का, आहे का तिकडे जेवायला खायला प्यायला भरपूर. मग पुन्हा काय, पकडले गेले राव. मग पकडल्यानंतर मोबाईल काढले आणि व्हिडिओ काढायला चालू केलं. व्हिडिओ काढत असताना विचारायला चालू केलं की तुम्ही खरंच आंदोलक आहेत का, खरंच दादांचे आदेश आलते का. तेव्हा ह्यांची फाटली हातभर. मग जेव्हा मोबाईल काढून व्हिडिओ काढायला चालू केले की तोंड लपवून पळायला लागले. म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे, तोंड लपवून पळायला लागले. मग हे आमचे आंदोलक त्यांच्या महागारी जाऊन त्यांना प्रश्न विचारले आणि एकच प्रश्न विचारला की बाबा तुम्ही शपथ घ्या. आधी तर फक्त शपथ घ्यायला तयार नाहीत. मग म्हणले घ्या महाराजांची शपथ की तुम्ही खरंच आंदोलक आहेत. नाही घेतली बरं का शपथ. म्हणजे ह्यांचे किती किती घाणेरडे डाव आहेत की बाबा मुंबईकडे येणाऱ्या गाड्या रस्त्यातूनच की जरांगे पाटलांच्या नावाखाली, म्हणजे बघा ह्यांच्या नावाला शून्य किंमत आहे, ह्यांना कुत्र भेट नाही म्हणून ह्यांना नाव कुणाचं घ्यावं लागलं, जरांगे पाटलांचे आदेश आहेत. म्हणजे भयानक सरकारचे डाव. एवढ्या डावानं पोट नाही भरलं. आता माहिती आहे की बाबा महिलांच्या चारित्र्याला ही महाराष्ट्र आहे, साधू संतांच्या विचाराचं आहे. जर महिलेच्या इज्जतीवर कुठला प्रश्न येत असेल तर तिथं कायदाही दाखवूनच देतो काय असतो कायदा. मग ह्यांनी एक बाई उभी केली, पत्रकार बाई. अशी तर ती एक बाई उभीच आहे, 2-3 वर्ष झालं पाटलांवर भुकायला, ती सगळ्याला माहिती आहे ती उभीच आहे. पण आता एक पत्रकार बाई उभी केली. ती पत्रकार बाईच्या आधी गणपती बाप्पाच्या आरतीला फिरतीलाही गेले बरं का. त्या बाईचा नवरा देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर मस्त फिरायल्याला फोटो व्हायरल झाले. मग त्यांनी ही बाई उभी केली आणि बाईला काय सांगायला लावलं की ही जी नशेत माझी छेड काढली, माझा विनयभंग केला. अगं बाई, आम्ही मुक्कामी रात्री तिथं रोडवर झोपलोय, आम्ही तिथं मुक्कामी होतो. आमचे मराठा बांधव आमच्यासाठी सुरक्षा करत आमच्या आसपास उभे होते. आम्ही झोपलो पण बिचारीने आमच्यावर लक्ष ठेवत होते. ह्या ताईला कुठला त्रास नाही झाला पाहिजे, हे आमचे मराठी बांधव आमची सुरक्षा कवच होती. जर आमचे मराठी बांधव, आम्ही खूप कमी महिला होतो त्या काळामध्ये. आता गौरी गणपतीचे सण झालेत, आता महिलांची गर्दी होणार, पण त्या काळामध्ये एक मोजक्या 4 तेवढ्या गर्दीमध्ये खूप कमी महिला. तर आमची सुरक्षा आमच्या भावांनी केली आहे बरं का. आम्ही गरज झोपीत होतो पण आमचे भाऊ आमचं सुरक्षा कवच बनून आमच्या अवतीभोवती फिरले, पण आम्हाला कधी हात नाही लावला. आणि तुला भर दिवसा छेडलं का गं, भर दिवसा, ती बी मरीनड्राईव्हच्या तिथं. मग तिथं कॅमेरे, तू पोलीस स्टेशनला नाही गेली, काय नाही, एक व्हिडिओ काढला मस्त नटून थटून नथ घालून आणि टाकला सोशल मीडियावर, असं असं चालू आहे म्हणून. किती व देवेंद्र मामा तुम्ही कटकारस्थान करचाल, देऊन टाका की राव एकदाचं आरक्षण. तुम्हाला किती त्रास व्हायला एवढं की सदावरती उभा केला, तिकडं तो हागे उभा केला, इकडं ही नंगी बाई नागवी बाई शरीर दाखवणारी ती सांगते की. बरं, पुढच्या व्हिडिओतच आपण बोलू तिच्याविषयी, कारण तिच्यावर स्वतः पूर्ण विषयच तिच्यावर घेऊयात. तर ही कटकारस्थान केलं. बरं, एवढं कटकारस्थान करून ह्या सरकारचं पोट भरलं नाही. आता दुसरं काय माहिती आहे का, की म्हणे लालबागच्या राजाला आमच्या मराठी माणसांना दर्शन नाही. त्या संस्थानं दर्शनाला आमचे मराठी माणसं का हो, देव तुमच्या बापाच आहे का. जर हे दर्शनाला येणारे, कारण ह्यामुळं कुठंतरी देवाचा अपमान होतोय बरं का.
कारण लोक चिडून इथून पुढं त्या लालबागच्या राजाच्या दर्शनालाच जायचं नाही असं म्हणतात. कारण ते तुमच्यामुळं नाही, आमचा मराठा समाज किंवा इतर समाज देवामुळं देवाचं दर्शन घ्यायला येतंय. आणि देवाच्या दर्शनाला येणारे जे ही गोर गरीब भाविक भक्त आहेत ना, त्यांच्या जीवावर तुमच्या बायको लेकरं तुमचे कुटुंब चालतात. ही जी संस्थान आहे ना लालबागच्या राजाचं, त्यांना सांगते अहो आम्ही 10, 20, 5, 50 रुपयापासून जी देणगी टाकतोय ना त्या दानपेटीमध्ये, त्या देणगीच्या जीवावर तुम्ही सगळं करताय. तुमचे कुटुंब त्या देणगीच्या जीवावर चालतात. नाही तर तुम्हाला कोणी भीक मागितली तरी भीक पण घालणार नाही. तुमच्या अंगात तर ताकद नाही आमच्यासारख्या शेतामध्ये मोलमजुरी करून खायची. आमच्या जीवावर जगणारे तुम्ही तर ह्यांचं मला सांगा, लालबागचा राजा आहे हो. ह्यांनी नाव काय दिलंय? लालबागचा राजा म्हणजे की बाबा प्रजाला अन्न पुरवणारा. तर ह्यांनी ती तर बंद केलंच. ही असे वेगवेगळे कटकारस्थान होत आहेत. काल का काहीतरी जरांगे पाटलांचा व्हिडिओ कोणतरी काढत होतं. तर मी माझ्या मराठा समाजाला हात जोडून विनंती करते, सतर्क राहा, सावध राहा. हा कपटी सरकार खूप कटकारस्थान करत आहे. यामध्ये आपले जरांगे पाटील कुठं बदनाम झाले नाही पाहिजे. प्रत्येकानं दक्षता घ्या, हीच कळकळीची विनंती.